काय म्हणशील, कारण खालापूर तालुक्यामध्ये रसायनीमध्ये देखील मोठमोठ्या आयोजनामध्ये तुम्ही खेळताय, आज कर्जत तालुक्यामध्ये येऊन कसं वाटतं या आयोजनामध्ये खेळताना? ही टुर्नामेंट आम्ही दरवर्षी खेळतो. A1 चषकाचं आयोजन एक नंबर असतो. सर्वप्रथम तर ग्राउंड एकदम क्लीन अँड क्लिअर आहे आणि उजेड बघायला तर एकदम जास्त आहे. त्यामुळे खेळायला सुद्धा मजा येते. विकेट सुद्धा पाठ असते. एक शेवटचा प्रश्न आहे, बाबू मांडे आणि सचिन मांडे यांच्याबद्दल काय म्हणशील? मला तर वाटतं यावर्षी आम्हाला एक पण नाईट ट्रॉफी नाही लागली आहेत. मला तर वाटतं जवळ-जवळ 50 एंट्री आम्ही हारलो असेल. अजून एक कप आला नाही. तरी पण आमच्या पाठीमागे उभे आहेत. देवासारखे उभे आहेत. त्याच्यापेक्षा अजून शब्द नाहीत माझ्याकडे बोलायला. थँक्यू सो मच. हा होता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला. चला आपण जाऊया सामन्याला. सुरुवात होते. 4 षटकांचा सामना आहे. एका बाजूला याच परिसरामधील बीडी संघ आहे जो श्रीवीरा यंगस्टर बीडी या नावाने खेळतोय आणि तुझ्या दुसऱ्या बाजूला धोत्रे संघ आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील योगेजी डोळे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मयूर कांबळे सर, संदीपजी बोराडे सर. जाऊया मॅचकडे. सेकंड राऊंडची पहिली मॅच इथून आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे तुम्ही पाहताय श्रीवीरा बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते धोत्रे. आणखीन एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला इथून पाहायला मिळेल. एवन जोडी चषकामध्ये तिसरी रात्र या स्पर्धेची आणि या तिसऱ्या रात्रीतील सेकंड राऊंडची पहिली मॅच अगदी आपण पाहता हाय व्होल्टेज होताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. वैभव गोलंदाजी माकवती. पहिलाच बॉल बाची लिडिंग एज घेतली आहे. फिल्डर डाऊन दी बॉल पकडली कॅच. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट आली आहे. नितीन दुले बाद. पहिलीच विकेट पहिल्या बॉलवरती आली आहे. वैभव रसाल गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल जर पाहिला गेला तर अगदी कमी करताना थोडासा बाहेर ठेवला होता. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बाटची लिडिंग एज घेतली आणि अगदी आपण पाहताय फ्लस स्लीप मध्ये त्या ठिकाणी कॅच कॅरी केला. नितीन दुले 0 या धावसंघावरती बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय जय दुले आलाय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं किताब मिळवलं होतं तोच जय दुले आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. समोर आपण पाहताय वैभव रसाल. 4 ओव्हरची मॅच आहे. टार्गेट सेट करायचंय. टॉस खऱ्या अर्थानं गमावला श्रीविरा बीड टीमनं आणि आता टॉस गमावल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते आणि पहिल्याच बॉलवरती विकेट देखील आली आहे. निर्णय चांगला आहे धोत्रे टीमचा. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा वैभव रसालनं पहिल्या बॉलवरती धक्का तर दिला, परंतु अजूनही इथून जर पाहायला गेलं या षटकातील 5 बॉलचा खेळ बाकी आहे. हो यावेळी बरोबर अगदी आपण पाहता ऑन साईडला स्कॉर ऑफ द विकेट हा फटका खेचायचा होता. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर तोपर्यंत एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आउटसाठी लेगसम बॉल होता. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु व्यवस्थित ते टायमिंग प्रॉपर झालंच नाहीये. तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. एका धावानं जर पाहिलं तर मात्र अकाउंट ओपन झालंय. ते बॅटिंग करत असताना श्रीविरा बीड टीमचं. हो यावेळी देखील मिसहिट झालाय. बॉल हवेमध्ये नो मार्क्स लँड मध्ये. तोपर्यंत जर पाहिलं तर मात्र धावा मिळतील. ते अगदी दोन धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळतात. 2 धाब्यानं पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचलाय ते 3 वरती. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत. इथून जर का पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या, चांगला स्टार्ट मिळाला तर तो स्टार्ट घेऊन अगदी आपण पाहता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये एक चांगली टोटल धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळेल. याच उद्देशाने खऱ्या अर्थानं दोन्ही बॅटर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात, परंतु मोठा फटका आलेला नाहीये. वैभव रसालच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वैभव रसालची अचूकता पाहायला मिळते. टप्पा योग्य आहे वैभव रसालकडे. हो पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न पंचांकडे. लाऊड अपील केली जाते. अगदी 11च्या 11 खेळाडू अपील तंत्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये करतात. पंचांवरती ते दबाव टाकण्याचं काम चालू आहे, परंतु पंच इथून जरूर सांगतात की मात्र नॉट आउट आहे. चला लगेच मॅच स्टार्ट करा. पंचांवरती कोणताही दबाव टाकू नका. पंच अतिशय दक्ष आहेत. गेले 3ही रात्रींमध्ये आपण पाहिलं पंचांकडून खऱ्या अर्थानं
फार चांगली कामगिरी पाहायला मिळाली. योग्य डिसिजन आपल्याला पाहायला मिळतात. चांगली पंचांची कामगिरी गेले 3ही रात्रींमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3ही पंच खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. सूचित करण्याचा प्रयत्न होता माईचा, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क. पुन्हा एकदा ऑन साईडला बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी मिळेल का? वेगानं रॉकेट थ्रो पाहायला मिळतोय बरोबर सॅकिंग एंड वरती जितेशचा. तोपर्यंत एकच धाव आली. एक धाव आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र चार धावा धावफलकावरती आल्यात. पहिलं षटक चालू आहे. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. बॅटिंग करते श्रीवीरा बी टीम. संघर्ष करते. या पहिल्याच ओव्हरमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. श्रीवीरा बी टीमचा बॅटिंग करत असताना दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेला चांगला फटका इथे जवळपास पाहायला मिळतोय. अगदी बॉल सीमारेखा पार 1 बाउंड चौकार. आणि आपण पाहतोय अगदी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी राष्ट्रवादीचे आमचे कार्यकर्ते आणि सुधाकर भाऊ गारे यांचे कट्टर समर्थक म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय बजरंग दादा कांबेरे यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी संघर्षमय स्वागत. मी विनंती करेल बजरंग दादा कांबेरे यांना की आपण मंचावरती या. आपलं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात त्या म्हणजेच 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. सेकंड ओव्हरला सुरुवात होतीये आणि आता गोलंदाजी मार्कवरती जितेशला तुम्ही पाहणार आहात. जितेश आलाय गोलंदाजी मार्कवरती सेकंड ओव्हर मध्ये. मागच्या ओव्हरमध्ये जितेशनं देखील भरपूर चांगली कामगिरी केली होती. 4 विकेट्स तब्बल जितेशनं घेतल्या होत्या. एकच धाव दिली होती. दरम्यान बजरंग दादा कांबेरे यांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून संघर्षमय स्वागत. हाऊस आहे आज लकी ड्रॉची. पूर्ण करूया. हा फर्निचर डिस्ट्रॉय पहिल्याच बॉल वरती पाठवलंय परत जितेशनं. माहीला मोठा आदरा मिळतोय श्रीवीरा बी टीमला. आपण दुसऱ्या लकी ड्रॉ कडे जाऊयात. NK एअर वर्ल्ड अर्थातच क्षीरसागर साहेबांचं निखिलजी क्षीरसागर यांच्याकडून वर्षभर पूर्ण फ्री सेवा असेल. जो लकी विनर ठरेल. चला एक तर आमचे ऋतिक पाटील पाहिलेत ते मंचावरती आहेत. चल बेटा एकच चिठ्ठी. सगळे खांडपायचे आहेत काय? हा ते पण करे. आता स्पर्धाच गावातली आहेत म्हटल्यावर विषयच नाही. एकनाथ वाघमारे खांडपे. एकनाथ वाघमारे खांडपे आला धावत. तो काय तो पण रोडवर धावतोय. कोण आहे? एकनाथ वाघमारे एक. इकडून आला ग बाबा. अरे धाव थोडा. माई बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला खंडू लोभी. विस्फोटक आक्रमकरित्या बॅटिंग करताना ज्या खेळाडूला आपण सातत्यानं पाहिलंय तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी ऑन स्ट्राईक. एकनाथ वाघमारे मंचावरती आलेत. तुमच्यासाठी वर्षभर फ्री सेवा आहे. अगदी कसे केस करायचे काय सांगाल? आता काही सांगू आम्ही चिठी नको असं नाही ते काय नाही सांगत. डायरेक्ट एक यायचं निखिल क्षीरसागर यांना भेटायचं NK एअर वर्ल्ड वरती. अगदी वर्षभर तुम्हाला फ्री सेवा. हेअर कटिंग
काही टेन्शन घेऊ नका. ऋतिक पाटील यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. याच परिसरातले याच गावातले तुम्ही जाताना अगदी रेग्युलर जात जा 15 दिवसांच्या आड. जितेश गोलंदाजी मार्क वरती जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतो. सेकंड ओव्हर मध्ये लेफ्ट हँड गोलंदाज हो, चांगला बॉल. आणखीन एक जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय जितेशचा. लेफ्टी बॅटरच्या विरोधामध्ये लेफ्टी बॉलर आलाय आणि इथून मात्र त्याच्या विरोधामध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला. खंडू लोबी सॅकिंग एंड वरती आहे. या मैदानावरचा रेकॉर्ड आहे खंडू लोबीचा. जे समोर पाण्याची टाकी दिसते त्या टाकीवरती खंडू लोबीनं षटकार ठोकलाय. 111 संघाचे पॅकर आणि 222 सरकार म्हणून ज्यांची ओळख आहे त्या आदरणीय उत्तम मामा देशमुख यांच्याकडून खंडू लोबीच्या 3 षटकारांसाठी तब्बल 1500 रुपयांचं कॅश प्राइज आणि चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. हा हे पारे नावात ती ताकद आहे. उत्तम मामा देशमुख. सर माईक बंद करा. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 9. 2 विकेट्स आल्यात. दबाव खऱ्या अर्थानं प्रस्थापित करते आहे धोत्रे टीम श्रीविरा बीड टीमच्या विरोधामध्ये. हो, परफेक्ट यॉर्कर, दांडी गोल पाठवले परत. थँक्यू 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 थँक्यू. 5 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकलेत गोलंदाज जितेशनं. शेवटचा बॉल जर का निर्धाव आला, एवन जोडी चषकातील पहिली मिडन षटक आपल्याला इथून पाहायला मिळेल. या बॉल वरती जर का विकेट आली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नाव कोणाचंच नाहीये परंतु ते 500 मिळतील. शेवटचा बॉल या षटकातील काय बॉलिंग केली आहे, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते जितेशची. 5 बॉल आतापर्यंत त्यांना निर्धाव फेकले. शेवटचा बॉल जर का निर्धाव आला, इवन जोडी चषकातील पहिली मेडन ओव्हर आपल्याला जरूर इथून पाहायला मिळेल. सॅकिंग इनवरती आपण पाहताय तेजस. हो, हलक्या हातानं स्केअर करण्याचा प्रयत्न. पंच सांगतात की हा व्हाईट बॉल आहे. आउटसाठी लेग स्टंप आला, व्हाईट बॉल आला. अभ्यंतरची धाव फलकावरती येते. 5 बॉल अप्रतिमरित्या हाताळले होते परंतु हा बॉल इथून जर पाहायला गेला तर बरोबर वाईडच आला. 1 धाव आता गोलंदाजाच्या देखील खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अगदी आपण पाहता 10 वरती. शेवटचा बॉल बॅक टू द बॉलर. अगदी आपण पाहता हा फटका. फिल्डर लॉंग ऑन मधून वेगानं धावत येतात तोपर्यंत धाव मिळते ती सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या पाहायला मिळते आहे श्रीविरा बीड टीमची 11 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं श्रीविरा बीड टीम म्हटल्यानंतर अगदी जर पाहायला गेलं तर नामांकित संघांच्या विरोधामध्ये खेळणारा हा संघ आज आपल्या विभागामध्ये खेळत असताना धोत्रे संघाच्या विरोधामध्ये आपण पाहताय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या 12 बॉल मध्ये धाबा बनवल्यात त्या फक्त आणि फक्त 11. दरम्यान ज्यांनी अर्थातच आपण पाहतोय श्रीवीरा बीड संघाला पुरस्कृत केलंय आदरणीय रुपेची लोभी यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्षमय स्वागत. रुपेची लोभी या आपण मंचावरती. श्रीवीरा बीड संघाला त्यांनी आज या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलाय आणि खास करून जे कटआउट तुम्ही पाहताय या कटआउटची अगदी विनामूल्य सेवा
रुपेश जिलोबी यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मी विनंती करेल रुपेश जिलोबी यांना की आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी संघर्षमय स्वागत. कुठे आहे कुठे रुपया काय कामाचा नाही. हर्षद गोलंदाजी मार्ग. हो, हर्षदचा पहिलाच बॉल ऑन साईडला टर्न केलाय. काव कॉर्नरला फिल्डर आहेत, वेगानं आलेत वैभव. फेकी देखील अगदी आपल्याला स्ट्रायकिंग गेनवरती पाहायला मिळते. तोपर्यंत धाव मिळेल ती एका धावांना धाव फलक आता जाऊन पोहोचले ते 12 वरती. 12 धावा धाव फलकावरती आल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. हर्षद गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. आता खऱ्या अर्थानं तेजस आणि त्याच्या साथीनं खंडू या दोन फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. इथून जर का या दोन फलंदाजांमध्ये चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली तर एक चांगली धावसंख्या ही धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. खंडू लोभी मोठे फटके मारण्यासाठी खऱ्या अर्थानं ओळखला जातो. तो ऑन साईक आहे. त्याच्या समोर आपण पाहता हर्षद आडवा पाटणं प्रहार चढवलाय, परंतु स्वतःच्या फॉलो मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. कमालीची फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज हर्षद कडून. स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये मात्र दाबा बचाव करत असताना आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. हे जे काही डॉट बॉल आलेत ते डॉट बॉल खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर थोडीशी डोकेदुखी जरूर ठरली आहे ती बॅटिंग करणाऱ्या श्रीवीरा बी टीमची. हे डॉट बॉल खऱ्या अर्थानं मोठ्या फटक्यांमध्ये किमान सिंगल डबल मध्ये तिथे देखील परिवर्तित करावे लागतील. दाबा बनवायचे, टार्गेट सेट करायचंय. व इथे देखील आपण पाहता वो बॉल सीमा पार लॉंगॉन मधून आलाय चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू, धन्यवाद धन्यवाद. चौकार आलाय. ऑन साईडला खंडू लोबीच्या बट मधून बॉल चाललाय. काव कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. याच फटक्यांसाठी या खेळाडूची ओळख आहे आणि तो फटका त्याच्या बट मधून आलाय. षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. षटकार आलाय. षटकारानंतर आता धावसंख्या फ्लाय होते, वेगानं पुढे चालली आहे. धाव फलक आता जाऊन पोहोचते ते 22 वरती 22. 2 बॉल मध्ये तब्बल 10 धावा बनवल्यात त्या खंडू लोबीनं. मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी दाखल झाला त्यावेळी संघाची नाजूक परिस्थिती होती. खंडू लोबी 4 षटक जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला आणि त्याच्या बाटमधून अशा धावा येत राहिल्या तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय रुपेशदादा गारे यांच्याकडून 4,000 रुपयाचं कॅश प्राइज, म्हणजे तब्बल 4 षटक तुम्हाला उभं राहायचं आणि 4,000चं कॅश प्राइज आहे. हो, इथे देखील आपण पाहताय कव्हरच्या वरून केलाय. डीप मध्ये आलाय बॉल. फिल्डर प्रयत्न करताय. जितेश वेगानं धावत आलाय. एक कंप्लीट झाली होती, दुसरीचा प्रयत्न वेगानं. गुड रनिंग बिटवीन विकेट. धाबा यायला सुरुवात झाली श्रीवीरा बी टीम साठी. मोठे फटके देखील पाहायला मिळतात, सिंगल डबल देखील पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप इथून बिल्डअप होती. हर्षद वरती आक्रमण केलंय हे माहिती होतं खऱ्या अर्थानं खंडू लोबीला देखील. जिथे खऱ्या अर्थानं जितेची गोलंदाजी चांगली होती त्याला सन्मान देण्याचं काम केले. जिथे डॉट बॉल आले आणि आता आक्रमण. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आला होता, शॉर्ट अंपूल करायचा होता, पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. ज्या हाईटची अपेक्षा होती, ज्या हाईट हवी होती ती हाईट मिळालीच नाही या बॉलवरती. षटक क्रमांक समाप्त झाले 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर श्रीवीरा बी टीमची धावसंख्या ती 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. महत्वाचे 3 फलंदाज बाद झालेत. नितीन दुले बाद झाला, त्याच्या पाठोपाठ माही बाद झाला आणि त्याच्या पाठोपाठ टीमचा कॅप्टन जय दुले देखील परतला. आता मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डर बॅटिंग करते आहे तेजस रुटे आणि त्याच्या साथीनं आपण पाहता खंडू लोबी. चांगली बॅटिंग करतात, चांगली पार्टनरशिप झाली आहे. याच पार्टनरशिपची खऱ्या अर्थानं आवश्यकता होती श्रीवीरा बी टीमला.
कारण की पहिल्या सत्रामध्ये धावा बनवायचे, टार्गेट सेट करायचंय. चांगली टोटल जर का इथे उभारली तर मात्र गोलंदाजांवरती सेकंड इनिंग मधलं जे प्रेशर आहे ते थोडंसं कमी राहील आणि तिथून मात्र त्या धावसंख्येला बचाव करण्यासाठी चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळेल. त्याच्याकडे देखील वाटचाल आता करत असताना श्रीवीरा बी टीम, परंतु आता शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज आकाशला तुम्ही पाहताय. या टीमकडे जर पाहिलं गेलं ना तर गोलंदाजीचा भरणा आहे. बरेचसे गोलंदाज या टीमकडे आहेत. अगदी आपण पाहताय प्रत्येक वेळी या टीम मध्ये वेगळे गोलंदाज आणि वेगळ्या गोलंदाजांचा वापर. शॉर्ट बॉल मिळालाय, ऑन साईडला केलाय, वाईड लॉंग ऑनला फिल्डर आलेत, बॉलची गती थोडी कमी केली आहे. तोपर्यंत फक्त एकच धाव स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे ती मात्र खंडू लोबीनं. त्यानं स्वतःवरती विश्वास दर्शवलाय. त्याला माहिती आहे माझ्या बाटवरती व्यवस्थित बॉल येत आहेत, मला इथून मोठे फटके मारायचे आहेत. उत्तम मामा देशमुख यांच्याकडून खंडू लोबीच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज. चला वेळ घेऊ नका जास्त प्लीज, वेळ भरपूर झाला. कारण की काल जर पाहिलं गेलं तर आपण बरोबर सेकंड राऊंडची मॅच देखील इथून कंप्लीट झाली होती. हो चांगला बॉल, हो इथे हिट विकेट. खंडू लोबी इथून परततोय. अगोदरच्या बॉल वरती सेकंड डाव घेतलीच नाही. तेजस रोटेला नॉ स्ट्राईक एंड वरती ठेवलं आणि इथून मात्र खंडू लोबी परतताना पाहायला मिळतोय. थँक्यू थँक्यू थँक्यू. 25 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय शिवम लोबी आणि प्रत्येक षटकारासाठी संदीप बोराडे यांच्याकडून 100. शिवम लोबी यांच्यासाठी खऱ्या अर्थानं समालोचक कॅश प्राइज कधी लावताना पाहायला मिळत नाही, परंतु संदीप बोराडे सर यांचं विशेष प्रेम आहे शिवम लोबी यांच्यावरती आणि त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. कालच्या रात्रीमध्ये ॲज अ कॉमेंटेटर या स्पर्धेमध्ये शिवम लोबी यांचा आवाज ऐकला आणि आज या स्पर्धेमध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतात. परंतु शिवम लोबी यांचा जो स्विचिटचा षटकार आहे तो भरपूर व्हायरल होताना पाहायला मिळतो. इथे पहिलाच बॉल स्विचिट करण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय शिवम लोबी यांना परतावा लागताय. रनआउटची विकेट आली आहे. शिवम लोबी बाद झालाय. पुनश्च एकदा बॅक टू बॅक विकेट्स पाहायला मिळतात. चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली होती तेजस रोटे आणि खंडू लोबी या दोन फलंदाजांमध्ये, परंतु जसा खंडू लोबी बाद झाला त्याच्या पाठोपाठ आपण पाहताय शिवम लोबी देखील इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये ती 25 धावा धावफलकावरती आपण पाहताय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय जितू बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. 7व्या क्रमांकावरती या टीमकडे 11च्या 11 फलंदाज कोणत्याही क्षणी येऊन षटकार मारू शकतात. इतकी बॅटिंग स्ट्रॉंग आहे श्रीवीरा बी टीम कडे. ओ आडव्या पाटणं बॉलला सरळ पाठवलंय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. हेच सांगतोय तेजस रोटे, जर मला अगोदरच्या बॉलवरती स्ट्राईक मिळाली असती तर कदाचित त्या बॉलवरती देखील मी ए स्ट्राईक केली असती. त्यानं ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅच साठी श्री 11 जय भवानी बावलोली आणि त्यांच्या विरोधामध्ये बाबू मांडे पुरस्कृत तलेगाव वाडी दोन्ही टीमचे कर्णधार. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी रेडी राहायचंय. षटकार आला आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31. 31 धावा
धाव फलकावरती आल्यात. कमी गतीने टाकलाय, त्याला देखील पिक केलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. तेजस रोटे ऑन फायर नाव. दुसऱ्या बॉल वरती सलगचा दुसरा षटकार. पाहायला गेल्यानंतर समालोचकाचं एक कामच असतं, परंतु एकीकडे जर तुम्ही पाहायला गेला ना तर अगदी ज्यांना आपण जवळून पाहिलंय अशा खेळाडूंकडून अपेक्षा असतात. मला आजही कृषी उत्पन्न बाजार समितीचं मैदान तेजस रोडेचं आठवत आहे. काय धमाकदार फटकेबाजी केली होती त्यावेळेस सेम पद्धतीत. ओपनचा या ठिकाणी फलंदाज आउट आहे. पहिलं सत्र समाप्त झालंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर श्रीवीरा बीड टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 बॉलच्या समाप्तीनंतर 37. आणि आता 24 बॉल मध्ये दोतरे टीमला धावा बनवायच्या आहेत त्या 38. आणि या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीनं केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन होती जोडले जातील संदीप बोराडे सर. या सर आपलं कॉमेंट्री बॉक्स मध्ये सरचं स्वागत. आणि आपण जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे, जिथे मात्र मॅच पाहायला मिळेल सेकंड राऊंडची सेकंड श्री 11 जय भवानी वावलोली आणि त्यांच्या विरोधामध्ये बाबू मांडे पुरस्कृत तलेगाववाडी. हा तत्पूर्वी आपण सन्मानाकडे जरूर वळूयात. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि सुधाकर भाऊ गारे यांचे कट्टर समर्थक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते ते आदरणीय बजरंग दादा कांबेरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. दोस्ती ग्रुपच्या वतीने हा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. मी विनंती करेल बजरंग दादा कांबेरे यांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. बजरंग दादा कांबेरे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. एकीकडे आपण पाहतोय बाबू मांडे पुरस्कृत आणि सचिन मांडे पुरस्कृत तलेगाववाडी आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल ते आता नरेंद्र गुमारे यांनी पुरस्कृत केलेला श्री 11 जय भवानी वावलोली संघ. चला टॉस सुद्धा केला जाईल. चला डिसिजन खऱ्या अर्थानं आपण पहिल्या मॅच पासून हेच सांगितलं की डिसिजन आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मधूनच सॉरी टॉस बॉक्स मधूनच द्यायचं आहे. त्याच्यामुळे श्री 11 जय भवानी वावलोली टीम आपला डिसिजन लगेच द्या. चला फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय श्री 11 जय भवानी वावलोली टीमनं, म्हणजे बॅटिंग करायची आहे ती मात्र तलेगाववाडी टीमला. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण रेडी राहा. यस थँक्यू योगेश. जाऊयात मॅच कडे. अगदी एक बिग बॅटल आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. मगाची सामन्याची एक परिस्थिती आपण पाहिली होती,
परंतु 56 धावसंख्येचं ते टार्गेट हॅलो. सहजरित्या या ठिकाणी तलेगाववाडी टीमने विजय पताका झलकावून नेला. बोला बाबू सर, तुम्हाला काय बोलायचंय तुम्ही बोला, हरकत नाही. हे आमचं असंच चालणार. हे आमचं समालोचकांचं नातं आहे ना, व्यासपीठ आणि कॉमेंट्री बॉक्स यांच्याशी जोडलेलं आहे. बाबू सरांचं स्वतः आता कॅश प्राइस ते त्यांच्या तोंडाने बोलणार होते, परंतु तुम्ही ब्रेक घेतलाच नाही. बाबू सरांचं असं म्हणणं आहे की या स्पर्धेमध्ये जोही खेळाडू पहिला अर्धशतक झलकवेल त्या खेळाडूसाठी रुपेशजी घारे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आयवा कॅच एका हातामध्ये पकडला तरी देखील 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिला बॉल यावेळी मात्र नितीनचा अगदी स्क्वेअर लेग वरती फटका खेचलाय. बॉल सीमारेखा पार, येथील इथे 4 धावा. पहिल्याच बॉल वरती दमदार हजेरी जरूर लागली आहे. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. एकीकडे धोत्रे टीम, गणेश आणि वैभव सध्या मैदानात आहे. आजही धोत्रे टीम ज्या मैदानात आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्यावरती अगदी संस्काराचं विचारोपाट या क्रिकेटचं विश्व ज्यांनी अनेक वर्ष गाजवून सोडले, अर्थातच स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीम सध्या मैदानात पाहायला मिळते. आणि चांगला फटका, चर्चा आपण करतोय ज्याच्या नावाची. खरं म्हणायला गेलं तर अगदी हे व्यक्तिमत्व आपल्याला सोडून गेलं. एक दिलदार व्यक्तिमत्व, क्रिकेटच्या पटलावरचा राजा माणूस म्हणून ज्याची ओळख होती कर्जत तालुक्यात, ते मंगेशजी रसाल. परंतु आज त्याच्याच नावाने हा संघ मैदानात जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एकीकडे पाहायला गेलं तर त्याच मंगेश रसालचे दोनही बंधू आज मैदानावरती क्रिकेट खेळत आहेत. हे फार महत्वाचं आहे. चौकाराच्या नंतर सिंगल यावेळी एकवटली गेल्या. चांगला फटका, प्लॅनिंग तर बनवलाय, परंतु माहीचा यावेळी दमदार फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळालाय. अप्रतिम फिल्डिंग मैदानात आपण पाहतोय. जबरदस्त कामगिरी, जवळ या फटक्याला वाचवण्यात यश आलंय. दरम्यान 3 बॉल संपलेत आणि 6 धावा धावफलकावरती आहेत. एकच मिनिट घेतो सर. घ्या. सन्माननीय पद्माकरजी कोलंबे यांच्याकडनं श्री 11 जय भवानी बावलोली टीमसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आम्ही A1 जोडी चषकामध्ये सहर्ष स्वागत करतो. त्यांना विनंती की आपण मंचावरती या, आपलं सहर्ष स्वागत. आणखी एक डॉट बॉल आलाय. पहा रणनीती काय. पहिल्या बॉलवरती जेव्हा चौकार आल्याच्या नंतर थोडा प्रेशर मध्ये आपण नितीनला पाहत होतो, परंतु या अनुषंगाने जर विचार करायला गेला तर अगदी सुंदररित्या कमबॅक आहे. कारण अगदी मी म्हटलं ना की बीड संघाची एक्सप्रेस आज मैदानावरती धावतीये आणि त्या एक्सप्रेसच्या नावाने खरं म्हणायला गेलं तर बीड संघ अनेक सामने गाजवताना दिसून आलाय. श्रीवीरा बीड टीम. आणि हे विसरून चालणार नाही की गतवर्षी या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब ज्याच्या नावावरती होता तो नितीन दुले आज मैदानात गोलंदाजी करतोय. फार मोठे इतिहास आहे ते. गतवर्षी अगदी अंतिम सामन्याच्या लढतीपर्यंत मला वाटतं सेमीफायनल पर्यंत पोहोचला होता श्रीवीरा बीड संघ. आणि त्याच्या अनुषंगाने आपण पाहतोय नितीन दुले बेस्ट बॉलर ठरला होता गतवर्षी. गतवर्षीचे चॅम्पियन, अंतिम सामन्याचे चॅम्पियन आपण पाहतोय. अगदी चांगली लढत त्यांच्या माध्यमातून टेंबिवली टीमचा पराभव त्यांनी केला होता. फार चांगला संघर्ष. फटका सचलाय. यावेळी मात्र फिल्डिंग करण्याचा प्रयत्न, चांगले एफर्ट लावण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे थोडं मिस झालं. सिंगल जरूर येईल. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकले. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. समीकरण येणाऱ्या 3 षटकांमध्ये जर असंच राहिलं तर तेवढा धोत्रे संघ सुद्धा संकटात पाहायला मिळू शकतो. कारण आपण नेहमी म्हणतो ना की रात्रीचा प्रहार एकदा 1 ते 1:30 वाजलाय की त्याच्यानंतर अगदी नाईट रजनी म्हणजे थोडी डल होते. त्याचं कारण आहे एकमेव की मोठमोठे फटके मैदानात बॅटरच्या बॅटमधून येत नाही. वातावरणातली तफावत आज मैदानावरती बरंच काही सांगून गेलंय. परंतु एक वैशिष्ट्य जरूर आहे की कालच्या रजनीपेक्षा आजची रजनी थोडी कमी थंडीची पाहायला मिळते. काल फार थंडी होती.
आता मैदान थोडस या ठिकाणी आपण पाहतोय सजलं गेलाय, परंतु खरोखर त्रिमूर्ती तुमचं कौतुक करेल. दोस्ती ग्रुप A1 जोडी चषक अर्थातच तुमचं कौतुक करण्याचं एकमेव कारण आहे. ज्या ज्या वेळी आम्ही प्रेक्षकांमध्ये जातो ना त्या त्यावेळी एकच चर्चा रंगली गेली. 4ही वर्षे ही चर्चा आपण सातत्याने पाहतो की खरोखर या मैदानावरती लाईट कधी कमी पडत नाहीत आणि फ्लड लाईटचे फार देखणं स्वरूप या दोस्ती ग्रुपच्या वतीने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. दरम्यान आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या इनिंग मध्ये बीड संघाच्या सुद्धा 8च धावा होत्या. चांगला बॉल जय धुले डॉट बॉलची सांगता करतोय. समोर आपण पाहतोय ज्याने अनेक मैदान आपल्या बॅटिंगने गाजवल्यात. या सीझनचा गतवर्षीचा अनेक त्याच्या अगोदर जर पाहायला गेलं तर अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्यात तो वैभव रसाल सध्या मैदानावरती आहे. चांगला बॉल इथे स्विच इट करण्याचा प्रयत्न. समोर कडवा आव्हान आहे. आजही सामने जरूर आठवतात. चांदईचं मैदान विसरता येणार नाही. डेच्या स्वरूपातली ती स्पर्धा. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. आणखी एक डॉट बॉल. नजाकत भरली आहे या सामन्यामध्ये. अप्रतिम गोलंदाजी जय धुलेची. नावात जय. मैदानात विजय साकारण्यासाठी सज्ज झालाय. तू मैमईचा खेळ क्रिकेटच्या मैदानावरती अनेक स्पर्धा आपण पाहतो मित्रांनो, परंतु या स्पर्धेमध्ये लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये कशी कन्वर्ट होते त्याचं ज्वलंत उदाहरण सध्या मैदानात आहे. कारण अगदी नितीन धुलेने 8च खर्च केल्या, परंतु इथे जय धुले. चांगला फटका यावेळी आता वैभवच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक तैनात. शिवम लोभी बॉल खाली आहेत मला वाटतंय आणि इथे मात्र सिंगलच पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने 4थ्या बॉलवरती 1 धाव आली आहे. कंटिन्यू 3 बॉल डॉट आले होते. स्पर्धा म्हटली की हार जीत आली, परंतु आम्ही नेहमी सांगतो जिंकण्यापेक्षा तुमच्या हरण्याची चर्चाही झाली पाहिजे. चांगला बॉल. यावेळी आणखी एक सुंदर बॉल. काल मी बाबू गारेंना मैदानात इन ऍक्शन पाहिलं. भरपूर पारितोषिक मी लावली, परंतु एकही पारितोषिकापर्यंत ते पोहोचले नाहीत. त्यासाठी किती पारितोषिक होती. बजरंग दादा कांबेरे आज त्यांच्या समेत चर्चा करताना जरूर दिसत आहेत. दोस्ती ग्रुपचे सगळे शिलेदार. सगळं होईल चेतन दादा चौधरी. चांगला बॉल. इथे मात्र अटॅकिंग पॉवर. मॅच मध्ये इंटरेस्ट निर्माण केलाय जय धुलेने. काय गोलंदाजी केली आहे. 4थ्या बॉलवरती सिंगल दिली फक्त आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय या षटकामधले 5ही बॉल डॉट फेकलेत. अप्रतिम गोलंदाजी. मित्रांनो, जय धुलेची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या जय धुलेसाठी होऊन जाऊ द्या. कारण ज्या नावाने वैभव रसाल ओळखला जातो, ज्या फटकेबाजीसाठी त्या वैभव रसालला मैदानावरती थांबून ठेवण्याची किमया केली आहे ती जय धुलेने. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा सध्या मैदानात दाखवलाय. अनेक सामने आपण पाहतो, परंतु ही या स्पर्धेची खासियत आहे. प्रत्येक सामना हृदयाचे ठोके वाढवणारा ठरतोय. चला स्पीडअप करा, विलंब करू नका, मोमेंटम तोडू नका. आपण विनंती आहे श्रीवीरा बीड टीम. सांगी खोड्यातला 3रा स्पेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. जितेशने मगाच जसं षटक हाताळलं ना, तसाच षटक आता जय धुलेने मैदानात हाताळलाय. पहिल्या इनिंग मध्ये काय गोलंदाजी केली जितेशने. वाईट फेकून नंतरच्या शेवटच्या बॉलवरती सिंगल दिली आहे.
टाळ्यांचा कडकडाट. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. प्रेशर मध्ये आता हा सामना जरूर पाहायला मिळतोय. अगदी ज्यांच्यावरती प्रेशर आहे ते दोन्ही बॅटर मैदानात आहेत. अद्यापपर्यंत हे मात्र नक्की आहे की कोणती विकेट मैदानावरती आली नाहीये. धावसंख्येला फार मोठं रोखलंय. इथे विकेटला सॅक्रिफाय केलंय. अगदी व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती मात्र विकेट गमावली जाते. यस, जाऊयात DRS. तिसरे अंपायर आमचे जोडले जातील. फिल्डिंग करणारी टीम ना सर? ओके. इट्स अ व्हाईट बॉल. चांगला बॉल यावेळी. आणखी एक डॉट बॉलची संगत आहे. व्हाईट बॉलच्या नंतर सुंदर कमबॅक आलाय. आता मात्र थोडं धोबी पचाड चालू झालंय, कारण मैदानात या ठिकाणी आता जिंकायचंय ते धोत्रे टीमला, परंतु इथे हार मंजूर नाहीये श्रीवीरा बीर टीमला. काटेकी टक्कर. तमाम प्रेक्षकांना जो सामना हवा आहे तो मात्र भेटीला आलाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. चांगला फटका यावेळी. आणखी एक विकेट. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. अगदी ताकद कम गुस्सा ज्यादा असा फटका वैभव रसालच्या बॅट मधून या ठिकाणी. उत्तमरित्या स्ट्रॅटेजी पाहायला मिळाले, अर्थातच श्रीवीरा बीर टीम कडून, ज्याच्यावरती अगदी लक्ष होतं या विकेट वरती, आणि ती विकेट मात्र प्राप्त झाली. स्वतःवरती नाराज वैभव रसाल, परंतु आता पाहूयात आकाश सध्या बॅटिंग लाईन वरती. गणेश आपण पाहतोय इथे उंची आहे. तेजस बॉल खाली येतील, कोणतीही चुकी करत नाहीये. परतावं लागतंय आकाशला सुद्धा. वन मोर विकेट डाऊन. वैभव रसालला त्याने सांगितलंय तू चल मैं आया, ठोक डेज आहे. मार्केट टाईट केलं एवन जोडी चषकने, यात काही शंका नाही.
परंतु आता मार्केट टाईट केलंय गणेश या गोलंदाजाने. फार महत्वपूर्ण विकेट त्याने परतीला पाठवल्यात. धावसंख्या मात्र तिथे स्थिरावली आहे 11 आकड्यावरती. गोलंदाज गणेशचा षटकातील 5वा बॉल. गणे यावेळी आपण पाहतोय जितेश साठी गोलंदाजी झाली आहे. छोटा पॅकेट आहे गोलंदाजीतला बडा धमाका पाहिलाय. ठीक आहे, रिलॅक्स करा, काही हरकत नाही. बॉल अगदी शरीरावरती पिच झाला होता. यस, रिटायर हर्ट पाहायला मिळतात. दरम्यान आता बॅटर रोशन आपल्याला पाहायला मिळतील. आणखी एक विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. विकेट हॅट्रिक नोंदवली मला वाटतं या ठिकाणी. नाही, डॉट आला होता मध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली जिथे डॉट वरती मात्र जितेश थोडे रिटायर्ड हॉट पाहायला मिळत होते. आणखी एक विकेट रोशनची मैदानात पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले अजूनही 11 आकड्यावरती. हा 11 आकडा मात्र काही पुढे जाण्याचं नाव घेत नाही. काय मॅच कव्हर केले. खरं म्हणायला गेलं तर गोलंदाजीचा एक प्रात्यक्षिक नमुना मैदानावरती आणलाय श्रीवीरा बीड टीमने. परंतु या ठिकाणी धोत्रे टीम अजूनही वेळ आहे, कारण 11 धावा धावफलकावरती. आता मात्र 6 बॉल आणि 27 धावसंख्येची गरज आहे. चला स्पीडअप करा बीड टीम, विलंब नकोय. सामना फार रोमांचकारी पाहायला मिळतोय. मी म्हटलं होतं की हाय व्होल्टेज ड्रामा जरूर पाहायला मिळेल, कारण एकीकडे असं वाटलं होतं की बऱ्याच जणांना 4 षटकांमध्ये या 37 धावा अगदी तुटपुंजा आहेत. परंतु एक इकॉनॉमिकल स्पेल सातत्यपूर्ण हाताळणं हे बीड संघाचा हातखंडा आहे. हा बॉल आलाय वाईट. अजूनही अशा पल्लवीत आहेत. समोर आपण बॅटर पाहतोय हर्षद. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळाली आहे. इथे टिपली जातीय झेल. मोमेंटम अगदी शिवम लोबी यांनी टिपली आहे झेल. तालुक्यानं मानाची स्पर्धा गाजतय झुलाल. कर्जत तालुक्यानं मानाची
मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची म्हटली जाणारी ही स्पर्धा मित्रांनो 4थ्या वर्षात 4थ्या पर्वामध्ये या ठिकाणी पदार्पण करताना दिसून येते. चांगला फटका. यावेळी मात्र हा निर्णायक बॉल होता. सिंगल जरूर आली. आता 3 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल आणि करायचे आहेत त्या मात्र 25 धावा. पहिला वाईड आला होता, ती चुकी झाली होती गोलंदाजाकडून, परंतु आता 4 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. म्हणजे समीकरण थोडं लांबणीवरती आहे आता धोत्रे टीमच्या विरोधात. चांगला फटका देर आहे दुरुस्त, परंतु इथे मात्र सेल झाली ड्रॉप. हा बॉल डॉट येईल. प्रयत्न केले जात आहेत कारण समोर बॅटर हर्षद आहे. आणखी एक फटका उचलण्याचा प्रयत्न. सिंगल जरूर आली आहे. औपचारिकता वाक्य आता मॅच मध्ये आपण पाहतोय. निर्णय तुमच्यापर्यंत जरूर सपोर्ट केला जाईल. बॅटर इथे बाद होईल. आणखी 2 बॉल बाकी आहेत, परंतु फलंदाज इथे बाद असेल. सामन्यातली औपचारिकता शिल्लक आहे. तर म्हणायला गेलं तर अगदी वेळ निघून गेली धोत्रे टीमच्या बाजूने. चांगला स्पेल आतापर्यंत हाताळले गेले. गोलंदाजीतला एक नजराणा समोर ठेवला तो मात्र श्रीवीरा बीड टीमने इथे सुद्धा फलंदाज होईल बाद. पकडली जाते झेल. हर्षल इथे सुद्धा प्रयत्न केला जात होता, परंतु मॅच झाले फिनिश आणि अगदी श्रीवीरा बीड टीम या ठिकाणी विजय झालाय. धोत्रे टीम जाताना अगदी व्यवस्थित जा. रात्रीचा प्रयोग आहे, लांबचा पल्ला आहे आणि अगदी चांगला सहभाग